कुंभ राशीच्या मित्रांनो, प्रेम आहे पण एक पाऊल अजूनही पुढे पडलेलं नाही. मन एका व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवतोय पण निर्णय अजून घेतलेला नाही. आणि हाच जुलै 2026 मधला तुमचा सर्वात मोठा प्रेमसंघर्ष आहे. मित्रांनो, या महिन्यात गुरु आणि शुक्र तुमच्या प्रेमजीवनाला साथ देत आहे. म्हणूनच मनातील भावना लपवण्यापेक्षा व्यक्त करण्याची वेळ आली आहे. पण ग्रह एक इशारा पण देत आहे. संधी समोर येईल, निर्णय मात्र तुम्हालाच घ्यावा लागेल. जे सिंगल मित्र आहेत कुंभ राशीचे, त्यांच्यासाठी जर तुमच्या मनात एखादी विशेष व्यक्ती असेल तर या महिन्यात ग्रह तुमच्या बाजूने उभे आहेत. विशेषतः महिन्याचा पहिला पंधरवडा तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आला आहे. जर मनातलं सांगायचं असेल तर हीच ती योग्य वेळ आहे. प्रपोजल द्यायचं असेल आणि तसा जर विचार असेल तर सकारात्मक उत्तर मिळण्याची शक्यता मजबूत आहे. हो, थोडे अडथळे येतील, कधी वाटेल उत्तर मिळणार नाही, पण विश्वास ठेवा, ग्रह सांगत आहे प्रयत्न करणाऱ्यांनाच यश मिळणार आहे. फक्त बसून राहू नका. प्रेम स्वतःहून दार ठोठावत नाही, कधी आपल्यालाच एक पाऊल पुढे टाकावं लागतं आणि जुलै तुमच्याकडून हेच एक पाऊल मागत आहे. मित्रांनो, जर आजही तुमच्या मनात कोणीतरी खास असेल तर कॉमेंटमध्ये फक्त लवचं चिन्ह लिहा. पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये किती जण मनापासून प्रेम करताय. जे मित्र रिलेशनशिपमध्ये आहेत त्या मित्रांसाठी हा महिना तुमच्या नात्याची परीक्षा घेणार नाही तर तुमच्या विश्वासाची परीक्षा घेणार आहे. समोरची व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते पण तिला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, स्पष्टता. तुम्ही खरंच या नात्याबद्दल गंभीर आहात का? हा प्रश्न तिच्या मनात पुन्हा पुन्हा येऊ शकतो. काही जोडप्यांमध्ये भविष्याबद्दल चर्चा होईल. लग्न, कमिटमेंट किंवा पुढचा निर्णय यावर बोलणं सुरू होऊ शकतं. मित्रांनो, प्रेम फक्त आय लव्ह यू म्हणण्यातच नसतं. प्रेम म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेणं असतं. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर कमेंटमध्ये विश्वास असं नक्की लिहा. जे लोक मॅरिड आहेत त्या मित्रांसाठी या महिन्यात मॅरेज लाईफ स्थिर राहण्याची शक्यता आहे. मोठे वाद दिसत नाही, पण छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या होऊ देऊ नका. जोडीदाराला वेळ द्या, त्यांचं म्हणणं ऐका. काही वेळा एक प्रेमळ वाक्य मोठं भांडण थांबवू शकतं. लक्षात ठेवा, जोडीदार तुमचा प्रतिस्पर्धी नाही आहे, तो तुमचा साथीदार आहे. जे लोक एक्स्ट्रामध्ये आहेत त्यांच्यासाठी ग्रह थोडी सावधगिरी सांगत आहे. नवीन आकर्षण निर्माण होऊ शकतं पण ते दीर्घकाळ टिकेल असं दिसत नाही. क्षणिक आकर्षण आणि खरं प्रेम यामध्ये मोठा फरक आहे. स्वतःला एक प्रश्न विचारा, मला ती व्यक्ती हवी आहे की मला फक्त कोणीतरी महत्त्व द्यावं असं मला वाटतंय. हा फरक समजला तर मोठा पश्चाताप टाळता येईल. जे मित्र नो कॉन्टॅक्टमध्ये त्यांच्यासाठी हा भाग या महिन्यातील सर्वात भावनिक भाग आहे. तुम्ही स्वतःला सांगत असाल की तुम्ही पुढे गेला आहात, पण एखादा मेसेज, एखादं गाणं किंवा एखादी आठवण आजही तुम्हाला त्याच व्यक्तीकडे घेऊन जाते. आणि कदाचित आजही तुमच्या मनात एकच प्रश्न असेल, ती व्यक्ती पुन्हा माझ्या आयुष्यात येईल का? मित्रांनो, ग्रह सांगत आहे आशा पूर्णपणे संपलेली नाही, पण घाई करू नका. जर तुम्ही पुन्हा सुरुवात करायची असेल ती अहंकाराने नाही तर समजुतीने करा. स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहतात. एक प्रश्न विचारा, तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत आहात की त्या आठवणींची? कारण काही वेळा आपण व्यक्तीला नाही तर त्या भावनांना मिस करत असतो. जर अजूनही ती व्यक्ती तुमच्या मनात असेल तर कमेंटमध्ये फक्त होय असं लिहा. मित्रांनो, जुलै महिन्यातील सर्वात मोठा धोका आहे संकोच. योग्य वेळी योग्य निर्णय न घेणं, मनातलं मनातच ठेवणं आणि प्रेम समोर असतानाही एक पाऊल मागं घेणं. आणि या महिन्यातील सर्वात मोठी संधी आहे मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करणं, विश्वास अधिक मजबूत करणं आणि योग्य व्यक्तीला आयुष्यात जपून ठेवणं. मित्रांनो, जुलै 2026 हा महिना कुंभ राशीसाठी फक्त प्रेमाचा नाही आहे, तो धाडसाचा आहे, विश्वासाचा आहे आणि योग्य निर्णयाचा आहे. काहींना प्रेम मिळेल, काहींना प्रपोजल मिळेल, ते प्रपोजल यशस्वी होतील. काहींना नातं नवीन दिशा मिळेल. काहींना जाणवेल की प्रेम मिळवण्यासाठी सर्वात आधी स्वतःच्या भीतीवर विजय मिळवावा लागतो. आजच्या भविष्यामधला कोणता भाग तुमच्या आयुष्याशी सर्वात जास्त जुळला आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीकृष्ण.